हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। बातमी आहे बीडमधून। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं बीडमध्ये आंदोलन सुरूच आहे। अंजली दमानिया आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। तर कालच्या सर्वपक्षीय आंदोलनात दमानिया सहभागी झाल्या नव्हत्या आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन देखील केलं। जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे। कालच्या मूक मोर्चात दमानिया या सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र त्या ठिय्या देत तिथं आंदोलन करत होत्या आणि आज सकाळी 10 वाजता अंजली दमानिया या बीडमध्ये आंदोलन करणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्या बसून आहेत। त्यांनी ठिय्या दिलाय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून केली जाते। त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार अशा सवाल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अंजली दमानियांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन असेल। आज सकाळी 10च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। कालच्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये दमानिया या सहभागी झाल्या नव्हत्या। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। या संदर्भात आपण थेट बीडमध्येच जातोय। आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत आपल्यासोबत। स्वानंद, कालच्या खरं तर मोर्चातून आपण बघितलं अंजली दमानिया या नव्हत्या, मात्र आज त्या आंदोलन करणार असल्याचं कळतंय। त्या नेमक्या आता कुठे आहेत आणि कधी त्यांचं आंदोलन सुरू होत आहे? वर्षा, नक्कीच काल आपण बघितलं की अंजली दमानिया यांनी आधी देशमुख परिवाराची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आज जरी मोर्चा इथे होत असला तरी तो राजकीय मोर्चा आहे, त्यामुळे मी तिकडे त्या स्टेजवर जाणार नाही। आणि त्यानंतर त्या थेट जाऊन बसल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। त्यांनी दिवसभर तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी जोपर्यंत कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बीडमध्ये आंदोलन करणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आज सकाळी 10 वाजता अंजली दमानिया या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत। वर्षा, स्वानंद, आपण जर कालचं चित्र पाहिलं तर अंजली दमानिया यांना आंदोलन करण्यासाठी कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात आला होता। आज तशी काही माहिती आहे का? आज त्यांना परवानगी देण्यात आली आहे का आंदोलन करण्यासाठी? अद्याप त्याच्याबद्दल आपल्याकडे माहिती नाहीये, पण अंजली दमानिया या आंदोलन करण्यावर ठाम आहेत। कारण त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि हे प्रकरण तडीस निघावं असं त्यांचं म्हणणं आहे। वर्षा, यानंतर स्वानंद, तुम्हाला अंजली दमानिया यांच्या दाव्यासंदर्भात विचारतीये, कारण त्यांनी काल एक दावा केला होता। पोलीस अधीक्षकांना त्यांनी माहिती दिल्याचं देखील सांगितलं होतं की 3 आरोपी आहेत, त्यांचा मर्डर झाल्याचं त्यांना एक व्हॉइस मेसेज आला होता। या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडून काही माहिती आपल्यापर्यंत देण्यात आली आहे का? नाही, अद्याप याची माहिती भेटलेली नाहीये। कारण काल दिवसभर जे मोर्चा बीडमध्ये सुरू होता सायंकाळपर्यंत याच्याबद्दल कुठलीही माहिती आलेली नव्हती। आता आज आपल्याला त्याबद्दल अधिकची माहिती मिळू शकेल। आता या दाव्यावर नेमकं आज पोलीस प्रशासन काय माहिती देत आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे। वर्षा, निश्चितच स्वानंद, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।